येस. कुठल्याही सिस्टीमला सोल्युशन कधी एक्झिस्ट होतं, जर कोएफिशिएंट मैट्रिक्स इज इक्वल टू एडेंटेड मैट्रिक्स. हा कोएफिशिएंट मैट्रिक्स इज इक्वल टू एगमेंटेड. हा रँक ऑफ A is equal to rank of A by B. That is the condition for Yes. consistency. Yes. Yes. Yes, sir. Okay. ओके. आता बघूया पुढचा पॉइंट. दॅट इज आता एक थोडी थेरोटिकल मी इथं बोर्डवरती इथं एक्सप्लेन करतो मी. ओके. सर्वांच्या लक्षात आलं का, सिस्टीमला सोल्युशन कधी असतं किंवा कधी नसतं याच्यावरती. आता हेडिंग द्या, सोल्युशन. गिव्ह द हेडिंग. Okay. गिव्ह द हेडिंग एज solution of linear system of equations. Give the heading as solution of linear system of equations. Okay. ओके. आपण सिस्टीम कशी लिहू शकतो, मी रेड पेन यूज करतो. सिस्टीम वी कॅन राईट इट एज ax इज इक्वल टू बी. ओके. या फॉर्म मध्ये तुम्ही सिस्टीम लिहू शकताय. बरोबर आहे का ते? Yes sir. हा. मग याला मी दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. त्या दिलेल्या सिस्टीमला ओके, दिलेल्या सिस्टीमला दोन ऑब्झर्वेशन असतील. इट हॅज सोल्युशन और इट हॅज नो सोल्युशन. एम आय करेक्ट? Yes कुठल्याही sir. दिलेल्या सिस्टीमला सोल्युशन असतं किंवा नसतं हे दोन ऑब्झर्वेशन असतील. येते का लक्षात सर्वांना? बघा. Yes sir. तर सोल्युशन कधी असतं हो ax इज इक्वल टू बी ला? Rank of A is equal to rank of A upon B. हा, म्हणजे मी असं म्हणू शकतो का, कन्सिस्टंट. Consistent. इफ द सिस्टम Yes, इज sir. कन्सिस्टंट इट हॅज सोल्युशन, आणि इनकन्सिस्टंट Yes. नो सोल्युशन. No It has solution. no solution. ओके. मी इथं लिहितो इनकन्सिस्टंट. ओके. मग आता कन्सिस्टंट कधी असते? Rank of A is equal rank to of A rank is of A equal upon B. to To rank of A by B. Okay, rank of A Rank is of not A equal Is to. not equal to To rank rank of A A by upon B. B. ठीक आहे. मग आता बघा, मी पेन चेंज करतो इथं, आता निळा पेन यूज करतो. आता सोल्युशन आहे म्हणल्यानंतर तीन ऑब्झर्वेशन्स येतात. इफ द सिस्टम हॅज सोल्युशन म्हटल्यानंतर तीन ऑब्झर्वेशन्स येतात. सॉरी, दोन ऑब्झर्वेशन्स येतील. Right and wrong. नाही नाही, राईट अँड रॉंग Ax नाही. is equal आता to B. नाही. One and many solutions. येस, गुड 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 मॅडम. एक तरी एकच सोल्युशन असेल किंवा एकापेक्षा जास्त सोल्युशन्स येतील. ओके. इनफायनाइटली. येस, मेनी सोल्युशन. येते का लक्षात सर्वांना? बघा, इनफायनाइटली मेनी सोल्युशन. सर्वांना लक्षात आलं? इनफायनाइटली मेनी सोल्युशन, असे दोन सोल्युशन त्याला एक्झिस्ट होतील. एम आय करेक्ट? ओके. माझं समजतंय का? बघा, मला काय म्हणायचंय ते. दोन सोल्युशन येतील. कुठले कुठले दोन सोल्युशन येणार? एक तरी युनिक सोल्युशन येईल किंवा एक तरी इनफायनाइटली मेनी सोल्युशन्स येतील. आता युनिक सोल्युशन कधी येतं बघा, रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन. येस, दॅट इज n. लक्षात आलं का सर्वांच्या? त्या सिस्टीमला एकच सोल्युशन आहे असं मी कधी म्हणणार, जर रँक ऑफ ए आणि नंबर ऑफ अननोन, त्या रँक ऑफ ए आणि त्याचे नंबर ऑफ अननोन कशामधून कळणार तुम्हाला? सेट ऑफ एक्स मध्ये. एक्स मध्ये किती अननोन्स आहेत ते, आणि जर रँक ऑफ ए जर दोन्ही सेम आली तर म्हणायचं की त्याला युनिक सोल्युशन आहे. आणि त्याच्या अपोजिट इनफायनाइटली मेनी सोल्युशन, रँक ऑफ ए लेस दॅन n. नंबर ऑफ अननोन पेक्षा जर रँक ऑफ ए कमी आली तर म्हणायचं सिस्टीम. ओके. येतंय लक्षात? सर्वांच्या लक्षात आलं का? एक काम करा, आता सर्वांनी असं टी डायग्राम, हे समजते ना, हे टी डायग्राम आहे. एक टी डायग्राम ड्रॉ करा तुमच्या नोटबुक मध्ये. हेडिंग द्या, सोल्युशन ऑफ द लिनियर
सिस्टीम ऑफ इक्वेशन्स, त्याच्या खाली सिस्टीम ax इज इक्वल टू बी, 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करा. मी जसं सेम केलंय तसंच ड्रॉ करा. मग मी तुम्हाला परत अजून एकदा सांगतो. ठीक आहे. ड्रॉ करताय सर्वजण? Yes, sir. हा. जर बोर्डचं लिहिलं समजलं नसेल तर विचारा, म्हणजे मी सांगेन तुम्हाला परत एकदा. बोर्डचं लिहिलं जर समजलं नसेल तर. झालं सर. No, sir. 2 minutes. Complete, sir. झालं, sir.
सर आवाज ऐकू येत नाही. हा एक्झाम्पल, आपण जो नॉर्मल फॉर्म घेतला होता तो सेट फर्स्ट होता, हा सेट सेकंड. एक्झाम्पल सेट सेकंड 3 मार्क्स. टाइप 1, टाइप 1 नॉन होमोजिनियस इक्वेशंस. नॉन होमोजिनियस इक्वेशंस. आलं का लक्षात? सर्वांच्या लक्षात येत आहे? हॅलो. येस सर. हा आपण नॉर्मल फॉर्म घेतला होता, टाइप 1 सांगितलं होतं मी तिथं, सेट 1 सांगितलं होतं 3 मार्क्सचा. हा सेट 2 असेल, म्हणजे टाइप 2 चा प्रॉब्लेम आहे 3 मार्कासाठी. ह्याच्यामध्ये टोटल 3 टाइपचे प्रॉब्लेम्स आहेत. त्यातला हा पहिला आहे नॉन होमोजिनियस, दुसरा असेल होमोजिनियस आणि तिसरा असेल थेरॉटिकल प्रॉब्लेम्स कंडिशन वरती. ठीक आहे, ओके. हॅलो. Yes, sir. येस सर. Yes, sir. Okay. Now go for the example number 1 now. Consider. First, show that the equations write down the problem first. Everyone have written the problem? Everyone have written the problem? Yes, sir. येस सर. Okay. ठीक आहे. नाव सोल्युशन. आता याचं सोल्युशन कसं असेल बघा, मी सॉल्व्ह करतोय, जस्ट ऑब्झर्व. ओके, आता बघा सोल्युशन कसं असेल. फर्स्ट लेट राइट ऑन द गिवन सिस्टम ॲज इट इज. x plus y is equal to 1, 2x plus 3y is equal to 1 and 5x minus y is equal to 11. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? शो दॅट द सिस्टीम इज कन्सिस्टंट. म्हणजे काय सांगितलंय? सिस्टीम कन्सिस्टंट येथे दाखवा. म्हणजे काय येणार हे? रँक ऑफ Rank ए, is Rank A is equal to A upon rank B. of rank A A by by B. B. फर्स्ट पार्ट. आणि सेकंड पार्ट काय? सॉल्व्ह करा, म्हणजे त्याचा आन्सर मिळवा. हा त्यांचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता आपण पहिल्यांदा मी काय करतो, सोल्युशन लिहून म्हणजे इक्वेशन्स लिहून घेतल्या सगळ्या. स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का इक्वेशन? येस, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का इक्वेशन? Yes, sir. Yes, sir. स्टँडर्ड फॉर्म मीन्स व्हॉट? द कॉन्स्टंट नंबर शुड बी प्रेझेंट ॲट आर चे साइड. इथं सगळीकडे कॉन्स्टंट नंबर पाहिजेत. या साइडला कॉन्स्टंट नंबर असू नये. कुठे? एलएचएस मध्ये. एलएचएस मध्ये कॉन्स्टंट नाहीये, सगळे एका साइडला आहेत. बरोबर आहे का माझं? Yes, sir. Yes, sir. Yes sir. Next, we know that the matrix equation. First part, matrix A. equation. Yes, AX is equal is to B. B. Okay, where A A is, is equal yes, 1 1 110. 2 1 1 0 1 0. only 1 1. Next, 2 3. 2 3 230. ए 5 झिरो का रे? ma- Z कुठे आहे इथं? 5 minus Okay. 1. इथं Z नाही आहे. वेरे X किती येत आहे म्हणजे आता X वरनं कळेल. Unknowns, XY. only X. 2 unknowns are there. X Y, correct? Yes. And B, yes, 1 1 11. 1 1 11. Understood now? Yes, Yes, sir. sir. And A by B, what is A by B? 1 1 1 1 2 3 5 minus 1 And last 1 column. 1 11 1 11. Understood? सर्वांना समजला? Yes, sir. Yes, sir. इथपर्यंतच्या पार्ट मध्ये कोणाला काय डाऊट आहे का? No, No, sir. sir. हा, राईट ऑन दिस वन फर्स्ट, देन आय विल गो फॉर द सोल्युशन. Write on this one as it is.
झालं सर. सर्वांचं होतंय का? इथं पण कोणाला काय प्रॉब्लेम Yes, नाही हा? sir. नाही. हा, मी क्लिअर करू बोर्ड आता? Yes, sir. Yes, sir. Now tell me A by B now. Okay. Okay. Consider now A by B. What is A by B now? Tell me A by B. 1. 1, 1, 1. Huh? 2, 3, 2, 1. 3, 1. 5 minus 5 1 minus 1 minus 11. 11. ओके, नाव जस्ट वी हॅव टू चेक. याच्यामध्ये ए पण आहे आणि ए बाय बी पण आहे, बरोबर आहे का? हा, अगोदरचे पहिले दोन कॉलम एच आहेत आणि दुसरा ए बाय बी आहे. नाव जस्ट फाइंड द रँक ऑफ ए बाय बी. नाव जस्ट फाइंड द रँक ऑफ ए बाय बी. ओके, बाय कसं येणार हे? R2 R2 minus 2 R1. R2 minus R3 minus 5 R1. बरोबर आहे. Yes, sir. हा, नेक्स्ट आता बघा इक्विव्हॅलंट साइन 1 1 1 1 1. नेक्स्ट हाला 0. 0. 3 minus 2 1. 1 1. minus 2 minus 1. बरोबर आहे? बरोबर आहे का माझा? हा. -1 minus 5. Yes. -6. हा, 11 minus 5. 6. 11 by 6. Okay. Now, what we have to do? Now make this below diagonal element 0 by R3 divided 2. नाही. हा, R3 plus Plus 6 R. sir. बरोबर आहे का माझं? इक्वल 6R1. हा, 6 R2 R1 नाही. सेकंड डायगोनल एलिमेंट 1 केला आणि त्याचा खालचा 0 करायचा आपल्याला. अपर ट्रायंग्युलर विसरला का? हा आला 0 आणि हा पण येतो 0. 0. आलं सर्वांच्या लक्षात? हा बिलो डायगोनल एलिमेंट सगळे 0 झाले का? Yes, sir. नाउ विल गोइंग टू डिसाइड द रँक. आता रँक चेक करा. हा बघा, हा एवढा आहे तो इकडचा आहे तो ए आहे टोटल, बरोबर आहे? आणि हा टोटल जर कन्सिडर केला तर तुमचा हा काय होणार आहे? ए बाय A by B. आता पहिल्यांदा जाऊया, रँक ऑफ ए बाय बी किती येतोय बघूया. किती येतो रँक ऑफ ए बाय बी? होल मॅट्रिक्स, नंबर ऑफ नॉन झिरो रोज. किती रोज आहेत नॉन झिरो? 2. 2. हा, आता हा नाही असं सपोज करा. कुठला नाही असं सपोज करा? हा पार्ट, इतका पार्ट नाही असं सपोज करा. तर जो ए राहतो तेव्हा किती येते रँक? 2. 2. ए मध्ये किती नंबर ऑफ नॉन झिरो रोज आहेत? हा पहिला आणि हा दुसरा. दुसरा. म्हणजे रँक ऑफ ए पण किती आली? 2. 2. रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू रँक ऑफ ए विच इज इक्वल टू 2. इम्प्लाइज काय म्हणू शकतो आपण? सिस्टम इज It is consistent. Consistent. आलं का फर्स्ट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम? आन्सर कम्प्लीट? Yes, sir. हा, Yes, sir. सर्वांना लक्षात आलं? Yes, sir. काय डाऊट आहे? No, No, sir. sir. हा, कम्प्लीट करा आता व्यवस्थित. Okay, sir. हा, ए बाय बी हा इतका ए आणि हा टोटल ए बाय बी. रँक कशी घ्यायची समजली ना? पहिल्यांदा होल मॅट्रिक्सची आणि तो शेवटचा कॉलम सोडून एकदा रँक चेक करायचा. आणि तुम्हाला 100% 99.99 नाही 101% रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू रँक ऑफ ए असतं. ओके, ज्याचं सोल्युशन एक्झिस्ट होत नाही असा प्रॉब्लेम येणार इतका आपण नशिबान नाही. तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नो सोल्युशनचा प्रॉब्लेम येणार नाही. वी हॅव टू फाइंड द सोल्युशन. सर पेपर मध्ये असंच लिहायचंय का? येस मॅम, असं सेम. मी तुम्हाला पार्ट्स 1 बाय 1 घेतोय, मग ते व्हाईट बोर्ड जेव्हा शेअर करेन ना मी, मग तेव्हा एकाच पेजवरती सगळं सॉल्व्ह होईल. येते लक्षात? सर क्वेश्चन मध्ये रँक कुठे विचारले? तिथे रँक विचारलीच नाही हो, तुम्हाला विचारलंय शो दॅट द सिस्टम इज कन्सिस्टंट. कन्सिस्टंट दाखवण्यासाठी रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बाय बी लागणार ना आपल्याला, बरोबर आहे का? त्यांनी रँक विचारली नाही.
कन्सिस्टन्सी दाखवायची आपल्याला, आणि टू शो द कन्सिस्टन्सी वी शुड फाइंड द रँक. समजतं का? तर A ची पण रँक फाइंड करावं लागणार. मॅडम ए ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये, परत कशाला फाइंड करायचं त्याला? ए आहे ना इथे, हा दिसतोय का? एच आहे की हा इकडचा, बरोबर का? सर त्याची रँक काढावं लागणार ना. कशाची? हॅलो हॅलो, इक्लॉन फॉर्मने आपण रँक कन्सिडर करतोय. नंबर ऑफ नॉन झिरो रोज, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. जस्ट द कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू अप्पर ट्रायंग्युलर and get the rank. Hello. Yes sir. Okay sir. आता काय प्रॉब्लेम आहे? हॅलो. नो सर. Yes, sir. Complete झालं sir. ओके. हा, आता नेक्स्ट पुढचा पार्ट काय म्हणतात ते? सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन्स नाव. ओके, सॉल्व द सिस्टम ऑफ इक्वेशन्स. आता बघा मी सॉल्व करतोय. नेक्स्ट पार्ट. ओके, सॉल्व द सिस्टम. आता बघा सिस्टम कशी सॉल्व होणार बघा. नाउ कन्वर्ट दिस मॅट्रिक्स इनटू इक्वेशन्स. कन्वर्ट द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन्स. हा, पहिल्यांदा मला हे डिसाइड करावं लागेल वेदर द सिस्टम हॅज युनिक सोल्युशन और इन्फायनाइटली मेनी सोल्युशन. रँक ऑफ ए किती आहे? 2. 2. नंबर ऑफ अननोन्स 2. कुठलं सोल्युशन? Unique solution. n is equal to 2 implies unique solution. बरोबर का? implies system has unique solution. एकच सोल्युशन आहे त्याला. Now convert this matrix into equation. इक्वेशनच्या लँग्वेज मध्ये कसं येईल हे? What is the first equation? X plus y is equal to 1. Next, second equation. Y is equal to -1. -1. Y is equal to -1. Then x is equal to, what is the value? -1. 1. 2. झालं सोल्युशन. x is equal to 1 plus 1. बरोबर आहे? झालं का? Yes, x is equal to 1 plus 1, x is equal to 2. Answer. आलं लक्षात सर्वांना? पहिल्यांदा काय केलं मी? यस, पहिल्यांदा काय केलं? मॅट्रिक्स इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला. कुठला मॅट्रिक्स? ज्याच्यावरून आपण रँक फाइंड आउट केली होती. तो मॅट्रिक्स आपण इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहिला. कसा येतो तो? x प्लस वाय. हे लिहिता येतं ना सर्वांना व्यवस्थित? हा पहिला x चा कोएफिशिएंट आहे, हा y चा आहे आणि हा कॉन्स्टंट आहे. मग x प्लस वाय इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू -1. -1. मग x मायनस 1 इज इक्वल टू 1 आला. कसा 1 आला? y ची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुटअप केली, -1 इथं. x मायनस 1 इज इक्वल टू 1. म्हणून x इज इक्वल टू 1 प्लस 1. हा 1 इकडे शिफ्ट झाला, प्लस होणार. 1 प्लस 1 2. x इज इक्वल टू 2. दॅट इज द सोल्युशन. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस सर. Yes, हाँ. sir. कोणाला Yes, sir. कशाची व्हॅल्यू वगैरे जर असेल तर विचारा, मी एक्सप्लेन परत एकदा. No, sir. सर परत एकदा सांगा. सिंपल लँग्वेज मध्ये एक्सप्लेन केलंय, आता परत एकदा एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा इथं मी सोल्युशन फक्त डिफाईन केलं. रँक ऑफ ए 2 आहे आणि नंबर ऑफ अननोन्स पण 2 आहेत, म्हणून त्या सिस्टमला कुठली सोल्युशन आली? युनिक सोल्युशन आलं. ओके, फॉर दॅट आय हॅव कन्वर्टेड द मॅट्रिक्स इनटू इक्वेशन फॉर्म्स. इक्वेशन फॉर्म मध्ये कसा येतो हा? 1 प्लस 1 सॉरी x प्लस y इज इक्वल टू 1.
त्या मॅट्रिक्स वरनं. ओके, आणि मग नंतर दुसऱ्या इक्वेशनवर डायरेक्ट सोल्युशन आलं. मग ते सोल्युशन घेतलं आणि इथं फक्त पुटअप केलं, झालं. एवढंच केलं मी. म्हणजे एकदम काय म्हणतो, सिंपल आणि व्यवस्थित. ठीक आहे, मी त्याला परत एकदा रेड मार्क करतो. ठीक आहे, हे बघा इथं आलं हे सोल्युशन, हे आलेलं सोल्युशन मी परत रिटर्न त्या सिस्टीम मध्ये पुटअप केलं. y इज इक्वल टू 1 अबो इक्वेशन मध्ये पुटअप केलं, सो दॅट विल गेट x इज इक्वल टू 2. याचा आन्सर. आणि हे दोन्ही रँक सेम होत्या, म्हणून त्या सिस्टीमला युनिक सोल्युशन येतं. लक्षात आलं का सर्वांच्या? आता काय प्रॉब्लेम आहे का विचारा. येस, No, सर sir. सॉल्व्ह करून घ्या. अजून आपण या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, त्यामुळे लक्षात येईल परत. सर हा, ते y बरोबर वजा मॅडम इथे इक्वेशन आहे की दुसरी इक्वेशन काय आहे माझी? दुसरी इक्वेशन इथे बघा. हे x चा कोएफिशिएंट किती आहे? 0. y चा कोएफिशिएंट किती आहे? 1. म्हणजे y इज इक्वल टू किती आहे व्हॅल्यू? बरोबर आहे का? इक्वेशन म्हणून लिहिली फक्त. अंडरस्टँड? हा. एचा म्हणजे रँक काढायचा नाही का? म्हणजे गरज नाही का त्याची? मॅडम ए हा पार्ट आहे कशाचा? ए बाय बी चा. ए ए बाय बी ची रँक आली म्हणजे ती पण ए ची रँक तिथंच. फक्त त्या ए ला हे नाही म्हणा, ह्याला फक्त ह्याच्यावरती फक्त असं बोट ठेवा. आता मला ह्याच्यावरती बोट ठेवता येत नाही ऍक्च्युली, नाहीतर मी ठेवलं असतं. ह्याच्यावरती फक्त हात ठेवायचा, तो ए दिसतो, मग ए ची रँक चेक करा, झालं. म्हणजे पण लिहायची गरज नाही का असं म्हणते? नाही, सेपरेट फाइंड आउट करायची गरज नाही, ऑलरेडी आहे ना त्याच्यामध्ये. त्यासाठी किती करणार? हा चालेल. हा एवढं भरपूर झालं. ठीक आहे, कम्प्लीट करा हे. ओके, कम्प्लीट करा आता. व्यवस्थित कम्प्लीट झालं सर्वांचं. एक्झाम्पल 3 पार्ट्स मध्ये. पहिल्यांदा मॅट्रिक्स लिहिला, नंतर कन्सिस्टंट दाखवलं, आणि नंतर सोल्युशन फाइंड आउट केलं. अशा पार्ट्स मध्ये तो प्रॉब्लेम कम्प्लीट करायचा कधी पण 3 पार्ट्स मध्ये. आता मी एकाच बोर्डवरती सॉल्व्ह करतो पुढच्या सेशनला प्रॉब्लेम, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित क्लिअर होईल ते. ठीक आहे, लिहून घेतलं का सर्वांनी? येस सर. का चालू आहे अजून? इट इज गोइंग ऑन और कंप्लीटेड? Complete sir. Everyone from boy side? Yes, sir. One more reply from boy side. Yes, sir. Yes, sir. Okay, should I clear the board now? Yes. Yes sir. Okay, I will clear the board now. हा, आता ह्याचं सोल्युशन बघा इथे कसं एक्झिस्ट करून दाखवले त्यांनी. आता आपल्याकडे वेळ आहे तर आपण हे कम्प्लीट करूया. For the consistency of equations, we know that we have to show that coefficient matrix, that is rank of the coefficient matrix A is equal to the rank of augmented matrix A by B. असं लिहायची गरज नाही आपल्याला, सरळ सॉल्व्ह करायचं. Equation can be written as, am I correct? ओके, त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं बघा. त्यांनी AX is equal to B साठी घेतलंय, आपण A by B सरळ कन्सिडर करायचं. ओके, हा, मग इथे तुम्ही रँक चेक केली बघा. ए दिसतोय का इथे तुम्हाला? आता सर्वांना तुमचा मगाशीचा डाऊट क्लिअर होईल बघा. ए आपला असाच आहे, आणि इथं हा तुमचा हो आला, बरोबर आहे. ह्याची रँक किती आहे? 2, आणि ह्याची पण रँक किती आहे? 2. तुम्ही सेपरेट लिहायची गरज नाही आहे, डायरेक्ट त्यातच आपण सपोज करतोय, कन्फ्युज होऊ नये म्हणून परत. ओके, आलं का लक्षात? आता मगाशी जे म्हणत होतं 2 मॅट्रिक्स घ्यायचे का, तो त्यातच आहे, त्यातलाच पार्ट तो कन्सिडर करायचा. ओके, मग आता जाऊया पुढे. मला रँक ऑफ ए आणि रँक ऑफ ए बाय बी किती आली? 2. इक्वेशन्स आर कन्सिस्टंट. कन्क्लुजन करेक्ट. रँक ऑफ द कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स, म्हणजे किती येतं? रँक ऑफ ए
किती आला नंबर ऑफ अननोन दॅट इज 2. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 विच इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स एक्स अँड वाय दोनच आहेत. म्हणून सिस्टमला कुठलं सोल्युशन म्हणलं त्यांनी युनिक सोल्युशन. ओके जे तुम्ही लिहिलंय. नाव द इक्वेशन कॅन बी रिटन ॲज एक्स प्लस वाय. पहिला एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि दुसरा y is equal to -1. -1. मग y इज इक्वल टू -1 रिटर्न ह्यात पुटअप केला की x ची व्हॅल्यू किती आली 2. अंडरस्टूड. दिस इज द Yes. आन्सर. समजलं का. आपण असं सॉल्व्ह केलंय पण आपल्या स्वतःच्या लँग्वेज मध्ये. ठीक आहे. क्लिअर झालं सर्वांना. थेअरी Yes, sir. कमी लिहायची Yes, थेअरी sir. लिहायची गरज नाही. हा. नाव राईट ऑन दिस प्रॉब्लेम. टेस्ट द कन्सिस्टन्सी फॉर अँड सॉल्व. दिसतंय का सर्वांना व्यवस्थित. Yes, sir. 5x plus 3y plus 7z. सर्वांना व्यवस्थित दिसत असेल. 5x plus 3y plus 7z is equal to 4. Second equation 3x plus 26y plus 2z 9. 7x plus 2y plus 10z is equal to 5. Understood? Right on this problem. 5 मिनिटाचा ब्रेक असला होता परत आणि त्याच्यानंतर आपण रिजॉईन करतोय. एव्हरीवन हॅव रिटन द प्रॉब्लेम करेक्टली. होप दॅट. चेक इट वन्स. आणि आपण परत आले की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया बोर्डवरती. येस. एनी डाऊट इन द सेशन नाव. No, sir. क्लिअर होतंय का व्यवस्थित. Yes, sir. Yes, sir. येस. ओके ओके गुड. Thank you. Now there will be a break and after immediately we will start our session after the break.